पंढरपूर शहरातील जिजामाता उद्यानात झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या विकास कामावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी या कामामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत थेट प्रशासनाचे लक्ष वेधले आहे। धोत्रे यांनी उद्यानातील पेव्हिंग ब्लॉक, कंपाऊंड वॉल तसेच इतर कामांच्या गुणवत्तेबाबत आक्षेप नोंदवले। संबंधित कामांची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे। यासोबतच कामांची तपासणी क्वालिटी कंट्रोलर मार्फत करून दोषी संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करावी असेही त्यांनी स्पष्ट केले। दरम्यान मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल आंदोलन करणार असा थेट इशारा दिलीप बापू धोत्रे यांनी दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। आता प्रशासन या आरोपावर काय भूमिका घेते आणि उद्यानातील कामांची चौकशी होते का याकडे पंढरपूरकरांचे लक्ष लागले आहे। उद्यानामध्ये या ठिकाणी आलोय आणि तुमच्या समक्ष आता सगळ्या गोष्टी आपण बघितल्यात। ज्या उद्यानासाठी 3.5 ते 4 कोटी रुपये या ठिकाणी खर्च करण्यात आलेले आहेत ते अक्षरशः पाण्यात गेलेत। ह्याच्यामध्ये सरळ नगरपालिकेचे अधिकारी आणि ठेकेदार यांची मिलीभगत असून या ठिकाणी कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे। सर्व कामं या ठिकाणी निकृष्ट दर्जाची झालेली आहेत। यामध्ये जे संरक्षण भिंतीला तडे गेलेले आहेत, या ठिकाणचे जे पेव्हिंग ब्लॉक बसवलेले आहेत ते सगळे उचकटून निघालेले आहेत। कुठेही सिमेंटचा त्या ठिकाणी वापर करण्यात आलेला नाही। पूर्ण असं बोगस काम झालेलं आहे। छोटे छोटे जे कंपाऊंड केलेले आहेत ते सगळे पडलेले आहेत। पायाने देखील या ठिकाणच्या सगळ्या वस्तू निघतात। त्या ठिकाणी लॉनच्या ऐवजी हराळी वापरण्यात आली। म्हणजे सरळ या ठिकाणी फसवणूक आहे। ज्या ठिकाणी आमच्या मुलांना खेळण्यासाठी चांगल्या प्रकारचं लॉन पाहिजे होतं, लॉनची प्रयोजन असताना देखील त्या ठिकाणी हराळी वापरण्यात आली आणि ह्या हराळीतनं चालताना त्या ठिकाणी मुलांच्या पायाला इजा होणार आहे किंवा नागरिकांच्या पायाला देखील इजा होणार आहे। सरळ या ठिकाणी फसवणुकीचं काम केले। जे खेळणी जे साहित्य आणलं होतं ते पूर्ण बोगस साहित्य आहे। जुन्या साहित्यांना त्या ठिकाणी कलर देण्यात आलेला आहे। ते साहित्य तुटफूट झालेले आहे। वेगवेगळे शोची ज्या वस्तू आलेल्या आहेत त्या सगळ्या तुटलेल्या फुटलेल्या आहेत। त्या ठिकाणी ते जुने वापरण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी म्हणजे अशी कुठलीही गोष्ट नाही की या ठिकाणी त्यांनी ती चांगली केलेली आहे। सगळं काम अर्धवट असताना देखील ठेकेदाराला त्या ठिकाणी करोडो रुपये देऊन या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचं राजकारणाचा घाट घालून बाबा बगीचा पूर्ण झाले आणि ते आम्ही आता हँडओव्हर करून घेणार आहे अशा पद्धतीचं जे नगरपालिकेने घाट घातलाय हा प्रचंड मोठा भ्रष्टाचार झालेला आहे। या भ्रष्टाचाराची आम्ही आता चौकशी करणार आहे। या ठिकाणी नगराध्यक्षांना देखील आम्ही निवेदन देऊन पत्र देऊन त्या ठिकाणी ताबडतोब या सगळ्या गोष्टीची चौकशी करणं गरजेचं आहे। आणि त्याचबरोबर आमची प्रमुख मागणी आहे की ही क्वालिटी माध्यमातून याची चौकशी केली पाहिजे। महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत जे क्वालिटी कंट्रोल विभाग येते त्या क्वालिटी कंट्रोलच्या अंतर्गत देखील या सगळ्या कामाचं त्या ठिकाणी मूल्यमापन केलं पाहिजे, त्याची चौकशी केली पाहिजे। कारण यामध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि तो उघड या ठिकाणी दिसत आहे। परंतु माजी नगराध्यक्षाच्या मर्जीतील ठेकेदारांना काम दिले त्यामुळे असं होते असं वाटतं? नाही, ह्याच्यामध्ये कुणाच्या हातात काय कुठल्याही राजकीय पुढाऱ्याच्या हातात कुणाला काम द्यायचं नसतं। नगरपालिकेचं प्रशासन त्या ठिकाणी ऑनलाईन टेंडर काढून ते काम देत असतं। त्या पद्धतीने काम ते दिले गेलेलं असतं आणि त्याच्यानंतरचं काम आहे कुणाला काम दिले ह्याच्यापेक्षा नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यामध्ये लक्ष देऊन त्या ठेकेदाराकडून चांगल्या उत्तम अशा दर्जाचं काम करून घेणं अपेक्षित असतं। परंतु नगरपालिकेचे अधिकारी आणि ठेकेदार यांनीच मिलीभगत केलेलं या ठिकाणी दिसून आलेलं आहे आणि त्यामुळे याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालाय। ह्याची सविस्तर चौकशी करून त्या ठिकाणी कारवाई होणं अपेक्षित आहे। जे नगरपालिकेचे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे। ज्या ठेकेदाराला काम दिलं, ज्यानं बोगस पद्धतीने काम केलं त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे। नव्हे तर त्यांच्याकडनं आतापर्यंत जेवढे पैसे दिलेले आहेत ते सगळे वसूल केले पाहिजेत। त्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर आणि त्या ठेकेदाराकडनं ती सगळी वसुली झाली पाहिजे।